तू तुझं प्रेम कसं व्यक्त करते विराजसकडे शब्दातून ना? कारण तू मला वाटतं कविता पण करतेस, पुस्तक लिहिलंय. नाही, पण मी लव्ह लँग्वेज माझी ती नाही आहे खरं तर की मी तुझ्यासाठी कविता करेन असं. पण विराजसला काय आवडतं ते मला माहिती आहे. त्याला मूवीज दाखवायला आणि करायला आवडतं, रेकमेंड करायला आवडतं. तो मगाशी म्हटला तर त्याला फक्त लिसनिंग इयर हवा असतो, हे मला माहिती आहे अनेक वेळा. सो तो ज्या काही मूवीज दाखवतोय त्या बघणं, ॲप्रिशिएट करणं, आणि त्यासाठी मला काही फार कष्ट घ्यावे लागत नाही कारण मुळात त्याची टेस्ट खूप चांगली आहे. त्यामुळे ते बघणं, ॲप्रिशिएट करणं, त्याला कधी कधी फक्त वेंट आउट करायचं असतं, त्याला सोल्युशन नको असतं, फक्त वेंट आउट करायचं असतं. तर ते करताना ऐकून घेणं पेशंटली. आणि तो जोक्स करतो, मग तो फालतू जोक्स पण करतो. आमचं हे डील होतं, आमच्या लग्नाच्या आधीपासूनचं डील आहे की विनोदांवर हसायचं, एकमेकांच्या विनोदांवर हसायचं, फालतू असेल काही फरक नाही पडत, आपण हसायचं. रोस्टिंग करता एकमेकांचं? रोस्टिंग तर हो, म्हणजे आता 10-12 वर्ष मैत्री असल्यामुळे. हा, म्हणजे त्यामुळे असं रोमॅन्टिक बोलणं असं होतच नाही. म्हणजे तसं जर एखादा कोणी करू लागला तर आम्ही हसू त्याच्यावर की तू रोस्ट कशावरनं करतो तिला? नाही, कशाहीवरनं. म्हणजे मैत्रीमध्ये ते काही नसतं, कारण दिवसातनं तुम्ही इतका वेळ एकत्र असला की अशा अनेक फुलटॉस मिळतात एकमेकांना सिक्सर मारायला, आणि त्याचे छान समी घेतो. पण ती जे म्हणली ते खूप महत्वाचं आहे, म्हणजे ऐकणं म्हणजे काय हे खूप गरजेचं असतं. कारण मला ज्या गोष्टी आवडतात त्याबद्दल मी खूप पॅशनेट आहे, आणि मग मला ते असं ओसंडून व्हायला लागतं की मला कोणाला तरी काहीतरी सांगायचं आहे, हे मला खूप महत्वाचं आहे. आणि अनेक वेळा आय एम शुअर ते तिच्या इंटरेस्टचं काही फार नसतं, पण ते मी पॅशनेटली सांगतोय म्हणून ती खूप ऐकून घेते. मला हॉरर फिल्म्स बघायला मला नाही आवडत, मला भीती वाटते. उदाहरण आहे, मी एक हॉरर फिल्म बघून आलो होतो आणि मला त्यातलं इतकं आवडलं होतं काय काय. आणि मी म्हणजे नोस्फेराटू नावाची फिल्म होती, आणि मग ती कशी ओरिजिनल 1827 साली ड्रॅक्युला नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्याचं जर्मन इम्प्रेशनिझम तेव्हा जी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्स चालल्या होत्या त्याच्यामध्ये एक एफ मुर्नाव नावाच्या डिरेक्टरनी त्याची कॉपी केली होती, आणि ती कॉपी पण आता फेमस झाल्यामुळे त्याचे रूट्स कसे आहेत. आणि मग त्याच्यातनं 1812 फ्रँकनस्टाईन नावाचं पुस्तक आलं होतं, मग ते मेरी शेली नावाच्या ऑथरने लिहिलं होतं. ती 18 वर्षाची होती, आणि मग तिचा नवरा होता पर्सी शेली, जो शेली पोएट म्हणून आपण ओळखतो. मग त्याची आणि लॉर्ड बायरन नावाच्या, पण हे मी लाईक इट वॉज सो एक्साइटिंग. मी घरात आल्यानंतर एक बॅग ठेवलं, हे ते सांगितलं त्यांनी डबे वगैरे मी काढते तेव्हा तो हे सुरू झाला होता की हे कसं. आणि मग त्याच्यामध्ये त्या ऍक्टरने आवाज कसा केलाय, मग त्यांनी कसं इकडे जो ओपेरा सिंगरकडनं येऊन त्याचे 2 ऑक्टेव खाली आवाज दाबलाय, आणि त्याचा कसा त्यांनी म्हणजे, आणि लाईक आय वॉन्टेड इट, कारण मी दिवसभर थांबलो होतो कोणाशी तरी हे बोलायला. आणि मग असं अनेक वेळा मी करतो, मला माहिती आहे, पण ते ती मनापासून ऐकून घेते बिचारी. पण लव्ह लँग्वेज बद्दल तुम्ही म्हटलात तर इफ यू डोंट माइंड, मी एक कविता प्लीज. ह्याच्यावर केलीस? हा, बघू, म्हणजे याच्यावरच केली. असं नको म्हणूस. विराजसला नाही, विराजसला ठरवू देत की त्याला ते आवडते का. तो आधी कविता वाचतो, मी सांगतो ती माझ्यावर आहे का नाही. डोंट बी अ क्रिटिक. एवढी प्रेमाने कविता केली असेल, नंतर तुला पण चान्स देणार आहे. तिचं कारण तिचं बद्दल फेमस असं आहे की ती कविता करायला लागली की खूप दुःखी कविता करते अनेक वेळा. किती वर्षांची होती? आम्हाला लहानपणी तिची 3 किंवा 4 वर्षाचं असतानाच तिचं लिहिलेलं दुःख नावाची तिने कविता लिहिली होती की 4 वर्षाच्या मुलीला काय दुःख. पॉकेट डायरी होती, त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं मोडक्या तोडक्या अक्षरामध्ये दुःख. पण एनिवे ही कविता दुःखी नाहीये. मंगेश पाडगावकरांची कविता आहे, मी कुठे म्हटलं परी मिळावी, त्याचं हे उत्तर आहे. ओ, तू लिहिलेलं उत्तर आहे? येस, मी लिहिलेलं होतं. तुला परी हवी होती, पण परी मिळाली आहे तुला. परी एक घरी पण होती माझ्या. ओके. मी कुठे म्हटलं राजकुमार हवा, मी कुठे म्हटलं राजकुमार हवा, फक्त थोडा भोळा असावा, लाड पुरवणारा नसला तरी मला माहेर सुख देणारा हवा, चंद्र तारे तोडून आणणारा नको, चंद्र तारे तोडून आणणारा नको, पण सिग्नलला गजरा घेणारा हवा, माझ्यावर कविता करणारा नको, माझ्यावर कविता करणारा नको, पण सुरात सूर मिळवणारा हवा, दिवसातून 100 फोन करणारा नको, दिवसातून 100 फोन करणारा नको, पण दिवसाच्या शेवटी हसवणारा हवा, बागेत भेळ खायला नेणारा नको, बागेत भेळ खायला नेणारा नको, पण माझ्या हातचं गोड मानणारा हवा, भेटवस्तूंचे देखावे मांडणारा नको, भेटवस्तूंचे देखावे मांडणारा नको, पण माझी स्वप्न त्याची मानणारा हवा. वाव, मस्त. मी कुठे म्हटलं राजकुमार हवा, फक्त माणूस म्हणून चांगला हवा, मी कुठे म्हटलं राजकुमार हवा, फक्त माणूस म्हणून चांगला हवा, गाडी बंगला नसला तरी चालेल,
पण शून्यातून स्वप्न साकारणारा हवा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.